हॅलो स्टुडंट्स, तर आपण सक्सेस अकॅडमीच्या 12च्या ऑनलाईन लेक्चरमध्ये 6वा नंबर फिजिक्स फर्स्टचा चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स ह्याच्या एका महत्त्वाच्या पॉईंट्सपर्यंत पोहोचलो होतो. मागचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल व त्याच्यामध्ये एका महत्त्वाच्या लेक्चरचा उल्लेख झाला होता आणि त्याचं नाव होतं महत्त्वाच्या प्रिन्सिपलचा उल्लेख झाला होता आणि इट्स नेम इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. तर माझ्यामध्ये मी ते लिहून पण दिलं होतं, पण तरी पण रिवाईज करतो कारण काल आपण जे स्टेटमेंटमध्ये बघितले आज आपल्याला त्याचं डेरिव्हेशन बघायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आता ह्या चॅप्टरमध्ये इथून चॅप्टर संपेपर्यंत बरीचशी मोठी डेरिव्हेशन्स आहेत. तसं आज तुम्हाला एक अनुभव येईल. त्यावेळेला माझ्याबरोबर तुम्ही देखील वही घेऊन बसायचं आणि मी जसं लिहिते तसं क्लासरूम बसल्याप्रमाणे ते लिहून काढायचं. हे आता लक्षात ठेवा, ठीक आहे. आता जे प्रिन्सिपल होतं ते मी पुन्हा एकदा रिवाईज करतो. समजा हा एक मीडियमचा पॉईंट आहे, त्या ठिकाणी 2 व्ह्यूज आल्यात. आता 2 किंवा अनेक व्ह्यूज असले तरी चालतील. वेन 2 or more व्ह्यूज अराइव्ह ॲट अ पॉईंट कॉमन पॉईंट ऑफ अ मीडियम. एकाच वेळेला आहेत बघा. आता हे सध्या दाखवताना मी कसं दाखवलेत बघा, मी दाखवताना हे दोन्ही कसे दाखवले, अँप्लिट्यूड सेम आहे आणि त्यांचं डायरेक्शन सेम आहे. म्हणजे हे कसे आहेत, इन फेजेस असं म्हणू शकतो. हे कसे आहेत, इन फेज आहेत. म्हणजे हा इन फेज वेव्ह त्या एका पॉईंट ठिकाणी एकत्र आल्या त्यावेळेला मला सांग हे डॉटेड दाखवलंय हे यांचं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आहे. इच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. प्रत्येक वेव्ह स्वतःचं ओन डिस्प्लेसमेंट नेऊन पुढे जाते. पण या पॉईंटच्या ठिकाणी टोटल डिस्प्लेसमेंट किती होतंय, तर ह्या ठिकाणी इन फेज असेल तर लक्षात ठेवा अँप्लिट्यूडची काय झाले, ॲडिशन झाले. काय झाले बघा, ॲडिशन. म्हणजे समजा हा 4 सेंटीमीटरचा असेल, एक समजा एक्झाम्पल सांगतोय 1 सेंटीमीटर असेल तर हे टोटल किती होणार आहे, 4 अधिक 1 म्हणजे 5 सेंटीमीटरचं. सो इट इज द वेक्टरचे ॲडिशन झाले. वेक्टरच्या ॲडिशनमध्ये इथे मॅग्निट्यूडची पण काय झाले, ॲडिशन. कधी, इन फेज असताना. असंच डायग्राम बी बघा बघू. आता याच्यामध्ये देखील 2 व्ह्यूज एकाच मिडियमच्या कॉमन पॉईंटला एकत्र यायला गेलेत. वेन 2 or more व्ह्यूज अराइव्ह ॲट अ कॉमन पॉईंट. फक्त ह्यांचा आता कसा आहे, फेज कसा आहे, अपोजिट आहे बघा. हा जेव्हा मॅक्झिममला आहे तेव्हा हा दुसऱ्याच्या मिनिममला. ह्यालाच आपण काय म्हणतो, विरुद्ध. म्हणजे थोडक्यात एक्झॅक्टली आउट ऑफ फेज. मग आउट ऑफ फेज जेव्हा त्या पॉईंटच्या ठिकाणी एकत्र आल्या त्या ठिकाणी काय झालं सांगा. हे झालं A1चं, हे झालं A2चं. पण ए जो आहे तो दोघांचं काय आहे, सबट्रॅक्शन. म्हणजे थोडक्यात हा 4 सेंटीमीटरचा असेल, हा 1 सेंटीमीटरचा असेल तर हा उरताना किती असणार आहे, 3 सेंटीमीटरचा. 4 - 1 म्हणजे आउट ऑफ फेजच्या केसमध्ये त्याची मॅग्निट्यूड काय होणार आहे, A1 - A2. मग या दोन्ही केसमधून आपण काय शिकलो, वेन 2 or more waves arrive at a common point of a medium, each wave produces its own displacement independent of others and the result displacement at that point is vector sum असते. जे वेक्टरची बेरीज असते. म्हणजे लक्षात ठेवताना काय सांगितलं होतं, जर इन फेज असतील तर ॲडिशन म्हणजे अँप्लिट्यूड काय होणार आहे, मॅक्झिमम होणार आहे. त्याला ॲडिशन असल्यामुळे अँप्लिट्यूड काय झाला, मॅक्झिमम. ह्यालाच आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणणार. ह्यालाच आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि जर वेव्ह आउट ऑफ फेज असतील एक्झॅक्टली तर त्या ठिकाणी काय होणार आहे, अँप्लिट्यूड काय होणार आहे बघा, सबट्रॅक्शन झाले. सबट्रॅक्शन म्हणजे कधी गोष्ट कमी होते, सो मिनिमम आहे. सो इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सगळ्यांना लक्षात येते मी काय म्हणतोय ते, ठीक आहे. इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. लक्षात येते. मग आज मी आता जे बोलणार आहे ते काय बोलणार आहे बघा. मगाशी मी म्हटलं आता ह्या डेरिव्हेशन कुठलं झालं नाही, तर डेरिव्हेशन अजून सुरू झालेलं नाही आहे. आत्ता मी डेरिव्हेशन सुरू करणार. त्यासाठी तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन माहीत असणं गरजेचं आहे. मागच्या झालेल्या लेक्चर्स मी थोडीशी काय केली, रिव्हिजन केली. म्हणजे तुम्हाला एक विषय आलं का बघा, जेव्हा वेव्ह इन फेज असतात आणि काय होतं, सुपरपोजिशन होतं तेव्हा अँप्लिट्यूड मॅक्झिमम. 3 शब्द लक्ष ठेवायचं, इन फेज अँप्लिट्यूड मॅक्झिमम, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आउट ऑफ फेज अँप्लिट्यूड मिनिमम, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. असं स्वतःचे काही ठोकताळे, स्वतःचे हिंट्स, स्वतःचे काही प्रायव्हेट नोट्स तयार करा. लक्ष येते, ठीक आहे. चला आता पुढच्या केसमध्ये जरा मला बघायचं झालं तर आता डेरिव्हेशन म्हणजे काय, तर समजा 2 आता माझ्याकडं 2 वेव्ज एकत्र आल्यात. त्या इन फेज पण आहे, आउट ऑफ फेज पण आहे. म्हणजे एक्झॅक्टली सेम पण नाहीत, एक्झॅक्ट अपोजिट. मधलंच काय तर आहे. त्यांच्यामध्ये काहीतरी अँगलचा फरक आहे. तो किती अँगलचा फरक आहे समजा, तो फाय एवढ्या अँगलचा फरक आहे. कितीचा फरक आहे बघा, फाय. सो फाय इज द फेज डिफरन्स. काहीतरी अँगल आहे, अँगल आपण थिटा वगैरे म्हणतो, या ठिकाणी काय म्हटलंय फाय. आणि तेवढा दोघांत डिफरन्स आहे. इट इज कॉल्ड एज फेज डिफरन्सचा. परत मग आता ह्यांच्यापासून सुपरपोजिशन झाल्यावर जी रिझल्टंट वेव्ह तयार होणार आहे, रिझल्टंट मोशन तयार होणार, जी फायनल मोशन तयार होणार आहे त्याचं डिस्प्लेसमेंट पाहिलं आहे आणि त्याचं काय पाहिलं, अँप्लिट्यूड पाहिलं. म्हणजे माझं डेरिव्हेशन कसं आहे बघा, माझं डेरिव्हेशन रिझल्टंट आफ्टर सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्हज
रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आणि रिझल्टंट अँप्लिट्यूडसाठी माझं डेरिव्हेशन हे सगळ्यांना लक्षात आलं. ठीक आहे, मग आता हा क्वेश्चन डेरिव्हेशन कसा पडू शकतो बघा. एक म्हणजे असा पडू शकतो, एक्सप्लेन आता जेव्हा मॅथमॅटिकल असतं तेव्हा त्यामध्ये ॲनालिटिकली एक्सप्लेन ॲनालिटिकली म्हणजे थोडक्यात मॅथमॅटिकली द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. बरोबर आहे, सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. मग मला सांगा एक वेव्ह आहे त्याचं डिस्प्लेसमेंट आहे y1, दुसऱ्याचं y2. तर yचं बेसिक फॉर्म्युला, आता हा पहिली वेव्ह आहे त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, y1चं काय अँप्लिट्यूड चालू असेल a1 साइन आणि काय असणार आहे ओमेगा टी. हे आपण कशामध्ये बघितलं होतं, ऑसिलेशनमध्ये, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. पण ही दुसरी वेव्ह आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कशामध्ये फरक आहे, अँगलमध्ये फरक आहे. अँप्लिट्यूडमध्ये तर फरक आहेच, फ्रिक्वेन्सी कशी आहे सेम आहे, ओमेगा कसा आहे सेम आहे, फक्त अँगलमध्ये फरक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये फाय 0 आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे दोघांच्या मध्ये फाय एवढा काय झाला फेज डिफरन्स झाला. आता या दोन व्ह्यूज एकाच वेळेला एकाच मीडियममध्ये एकाच पॉईंटला एकत्र आल्या, काय तयार झालं सुपरपोजिशन. सुपरपोजिशनमध्ये रिझल्ट आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, त्यांचं ॲडिशन असतं. मी थोडक्यात व्हेक्टरचे वेक्टर सम असते. सो y इज इक्वल टू y1 प्लस y2. आता मला हे yचं डेरिव्हेशन काढायचं आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. आता इथं लक्षात आलं, इथं आता मॅथमॅटिकल आहे, व्यवस्थित बघत चला. वही पेन घ्या बघू, ह्या सगळ्यांनी वही पेन घ्या, पॉज करा वाटलं व्हिडिओ लेक्चर, वही पेन घ्या आणि माझ्याबरोबर लिहित चला. ठीक आहे, बघा पहिली वेव्ह आहे इकडून यायला समजा a1 साइन ओमेगा टी, दुसरी y2 a2 साइन ओमेगा टी. या दोघात कितीचा फरक आहे फायचा. सो फाय इज द फेज डिफरन्स, यांचं सुपरपोजिशन झालं, रिझल्ट अँड डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर सम. आता सोडवायला चालू करतो बघा. हे सोडताना मार्जिनच्या लेफ्ट साईडनं सोडवायचं कारण आपली राईट साईड मोठी असणार आहे. सोडवायला चालू करते. सो y इज इक्वल टू, माझ्यावर लिहायला चालू करा तुम्ही देखील, जसं आपण लेक्चरमध्ये लिहितोय त्याप्रमाणे. y1 काय आहे बघा, a1 साइन ओमेगा टी करेक्ट, प्लस y2 बद्दल काय लिहूया आपण a2 साइन इंटू ब्रॅकेट, कधी प्लस मायनस आलं इथं ब्रॅकेट टाकायचा, ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, एक एक स्टेप जाऊया. सो y इज इक्वल टू पहिली टर्म ॲज इट इज a1 साइन ओमेगा टी प्लस a2. आता मला सांगा आतमध्ये हा एक प्रकारे काय झाला साइन a प्लस बी झाला. काय झाला साइन a प्लस बी. मग साइन a प्लस बीचा फॉर्म्युला काय असतो सांगणार मला, साइन a प्लस बीचा फॉर्म्युला ज्यांना बायोलॉजीवर असेल माहीत नसेल तर सांगतो. तर फॉर्म्युला काय असतो बघा, साइन ए इंटू कॉस बी. लक्ष द्या, साइन ए इंटू कॉस बी प्लस उलटं करायचं कॉस ए इंटू साइन बी. अँगल थोडा काय करायचा बदलायचा. हा फॉर्म्युला कोणाचा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला इथं अप्लाय करतो. a2 ॲज इट इज साइन एचं काम कोण करायला आले ओमेगा टी, बीचं काम कोण करायला फाय, साइन ए कॉस बी म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी काय होणार आहे साइन ए कोण आहे ओमेगा टी, कॉस बी म्हणजे फाय, प्लस आता उलटं करायचं कॉस ए, अँगल काय करायचं उलटं करायचं कॉस ए साइन बी, कॉस ए साइन बी. लक्षात ठेवा साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. आता a2 जो आहे त्या दोघांना आतमध्ये देऊन टाकतो. काय होईल बघा, y इज इक्वल टू फर्स्ट टर्म ॲज इट इज a1 साइन ओमेगा टी प्लस a2च्या आतमध्ये काय असणार आहे a2 साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस हा a2 आता पुढच्याला मी देऊन टाकतो. काय होणार सांगा a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. लक्षात येते याच्यामध्ये. मग आता मी पुढची टर्म काय करणार आहे बघा, मी साइन ओमेगा टीच्या टर्म एकत्र काढणार आहे. मला काय पाहिलं आहे साइन ओमेगा टी कॉमन काढायचं आहे. कुठं कुठं साइन ओमेगा टी आहे बघा, तर माझ्यामध्ये इथं साइन ओमेगा टी आहे आणि इथं साइन ओमेगा टी आहे, इथं साइन ओमेगा टी नाही आहे. तर ह्या दोन टर्ममधनं मुद्दाम मी याला मार्किंग केलं आहे. ह्या दोन टर्ममधनं कॉमन काय निघणार आहे साइन ओमेगा टी. कॉमन काढतो बघा. सो y इज इक्वल टू बरोबर आहे पहिल्या याच्यामध्ये काय उरणार a1 प्लस, जर मी साइन ओमेगा टी कॉमन काढलं प्लस इथं काय असणार आहे a2, इथं a2 आहे a2 आणि जर साइन ओमेगा टी बाहेर आलं तर आतमध्ये काय असणार आहे कॉस फाय. ह्या दोन्हीत कॉमन काय निघालंय साइन ओमेगा टी कॉमन निघालंय आणि ही टर्म ॲज इट इज उरणार आहे प्लस याच्यामध्ये काय कॉमन निघत नाही a2 कॉस ओमेगा टी साइन फाय. माझ्याबरोबर तुम्ही पण लिहित चला. लिहिलं इथंपर्यंत ठीक आहे. मग आता मी इथं काय करणार आहे बघा, बट आता हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट मी लिहून घेतो बघा a1 प्लस a2 इंटू कॉस फाय. बरोबर आहे. लक्षात ठेवा हा a1 a2 मिळून काय असणार आहे a आणि कॉस फाय. आता काहीतरी व्हॅल्यू बदलली असेल तर आता फायच्या ऐवजी मी काय म्हणतो थिटा म्हणतो, फायच्या ऐवजी काय म्हणतो थिटा. सो दिस टर्म बिकम a कॉस थिटा. लक्षात ठेवा हा कॉस फाय आहे
आता तो काहीतरी अँगल बदलला त्याला आपण काय म्हणतो, थिटा म्हणतो. सो दिस ब्रॅकेट बिकम ए कॉस थिटा. तसंच मला सांगा आता याच्यामध्ये A2 sin फाय याच्यामध्ये घेतो A2 sin फाय. मग आता मला सांगा ह्यांचं जर मी थिटामध्ये रूपांतर केलं तर हे काय होणार आहे, ए साइन थिटा होणार आहे. काय होणार आहे, ए साइन थिटा. इकडं फाय आहे तिकडं थिटा आहे. सो दिस ब्रॅकेट बिकम्स ए कॉस थिटा आणि दिस टर्म बिकम्स ए साइन थिटा. तर ह्या व्हॅल्यूज वर पुट करतो बघा. y इज इक्वल टू, आता मला सांगा ह्या ब्रॅकेटबद्दल मी काय लिहू, ए कॉस थिटा. काय लिहिलं मी, ए कॉस थिटा आणि पुढं काय आहे, साइन ओमेगा टी. अंडरस्टँड. प्लस ठीक आहे. आता ह्या दोघांबद्दल काय आहे, A2 sin फाय बद्दल काय, ए साइन थिटा आहे बघा. काय आहे, ए साइन थिटा आहे आणि इथं उरलं काय, कॉस ओमेगा टी उरलं काय, कॉस ओमेगा टी. आता ह्या दोन टर्ममधनं कॉमन काय निघते, ए. या दोन टर्म्समधनं कॉमन काय निघते, ए. चला ए विल बी आउटसाइड ड्यू टू कॉमन फॅक्टर. ए आतमध्ये काय काय उरणार बघा, कॉस थिटा साइन ओमेगा टी, बरोबर आहे. प्लस आता ह्यातनं कॉमन निघालं साइन थिटा कॉस ओमेगा टी. बघा ब्रॅकेटकडे व्यवस्थित लक्ष द्या, बघा ब्रॅकेटकडे व्यवस्थित लक्ष द्या. मग आता मला सांगा ब्रॅकेटकडे बघितलं तुम्हाला असं वाटत नाही, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. बघा अँगल बरोबर कॉस आणि साइनचे काय उलटे झालेत. म्हणजे हा जर ए पकडला तर साइन ए कॉस बी आणि कॉस बी साइन बी कॉस ए. म्हणजे थोडक्यात हा कुठला फॉर्म्युला झाला तर हे एक्सपान्शन आहे साइन ए प्लस बीचं. कशाचं एक्सपान्शन आहे, साइन ए प्लस बीचं. एचं काम कोण करायला आहे, ओमेगा टी, बरोबर आहे. आणि बीचं काम कोण करायला आहे, थिटा. म्हणजे फॉर्म्युला काय झाला, ए आहे तसंच आणि हा टोटल ब्रॅकेट कोणाचा आहे, साइन ए प्लस बी. ए कोण आहे, ओमेगा टी आणि बी कोण आहे, थिटा. म्हणजे मला सांगा याचा तुम्हाला फॉर्म्युला काय मिळाला, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा. लक्ष येते का, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा. सो इट इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. जेव्हा दोन वेव्ह सुपरपोजिशन झाला एकाच मिडियमला एकाच पॉईंटला कॉमन पॉईंटला, त्यावेळेला त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. इट इज द इक्वेशन ऑफ द रिझल्टंट मोशन. इट इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट मोशन. y इज इक्वल टू ए साइन ओमेगा प्लस थिटा. मग ह्यात एक गोष्ट असेल ही रिझल्टंट मोशन देखील काय आहे, लिनियर SHM आहे. कारण इक्वेशन कोणाचं असतं, ऑसिलेशन. आठवा बघू, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आठवते का ऑसिलेशन, म्हणून मी पहिला तुमचा ऑसिलेशन चॅप्टर घेतला होता. लक्षात मी काय म्हणतोय, म्हणजे थोडक्यात y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा हा फॉर्म्युला झाला आहे. सो इट इज द एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट मोशन की जे लिनियर SHM आहे. म्हणजे ही पण लिनियर SHM, ही पण लिनियर SHM, त्यांचं मिक्सिंग झाल्यावर जी फायनल मोशन झाले ती देखील काय रिझल्टंट. इट इज ऑल्सो रिझल्टंट मोशन इज ऑल्सो लिनियर SHM. ती पण लिनियर SHMच आहे. लक्षात आलं. आता मला सांगा हे झालं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटबद्दल. आता मला फॉर्म्युला पाहिला आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा. कुठला फॉर्म्युला पाहिला आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा. इथंपर्यंत सांगा लक्षात आलं. मग त्यासाठी मला आता ह्या दोघांचा वापर करावा लागणार आहे. इक्वेशन नंबर 1 म्हणतो, इक्वेशन 2 लक्षात आहे. इट इज इक्वेशन ऑफ रिझल्टंट मोशन किंवा इट इज एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा. ठीक आहे. आता मला कोणाचं पाहिलं आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला पाहिजे, तो मी तयार करणार आहे. बघा त्यासाठी मी तिथं इक्वेशन नंबर 1 आणि 2 केलेला आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलेलं पटलं तुम्हाला की आता इथून पुढे ह्या चॅप्टरमध्ये 1, 2, 3 मोठी डेरिव्हेशन्स येणार आहेत. जसं मी आता सांगतो त्याप्रमाणे त्यावेळेला मी सांगत असताना वही पेन घेऊन बसायचं आणि माझ्याबरोबरच लिहायला चालू करायचं. जिथं गडबड वाटली त्या ठिकाणी तुम्ही लेक्चर स्टॉप करून पॉज करून पुन्हा बघू शकताय. ठीक आहे. आता मला कशाचं एक्सप्रेशन पाहिजे आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं पाहिजे आहे. कशाचं पाहिलं आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, दॅट इज कॅपिटल ए. लक्षात आहे. त्यासाठी मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा वापर करणार आहे. मग आता काय करणार आहे बघा, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. माझं वाक्य लक्षात मॅथमॅटिकल मी तर काय ऑपरेशन करणार आहे, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. पहिला स्क्वेअर करणार आहे आणि ॲड करणार आहे. कोण, इक्वेशन 1 and 2. बघा वाक्य लिहितो मी इथं, तो वाक्य लिहितो बघा, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. पहिला स्क्वेअर आणि नंतर ॲड करून स्क्वेअर नाही, पहिला स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. इक्वेशन 1 and 2. मग आपल्या सक्सेसच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आपण एखादं इक्वेशन ॲड करतो किंवा काय करतो, LHSला LHS, RHSला RHS. आता मला सांगा ह्याचं जर स्क्वेअर केलं तर काय होणार, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हे तुम्हाला आता 10वीचं कोणी विद्यार्थी सांगेल. तसं ह्याचं
आर एसला आर एच एस काय होणार सांगा, ह्याचं काय होणार ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, हे झालं स्क्वेअरिंग आणि काय झालं ॲडिंग. हे कुठल्या साईडचं झालं, हे झालं ह्या साईडचं. अजून हेच आहे ठीक आहे इज इक्वल टू. आता मला सांगा मी पहिला ब्रॅकेट लिहून घेतो A1 प्लस A2 इंटू कॉस फाय स्क्वेअरिंग, ह्याचं झालं स्क्वेअरिंग बरं. आता ह्याचं काय होणार सांगा A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय, याचं काय होणार स्क्वेअरिंग A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. एल एच एसला एल एच एस काय करणार आहे ॲड होणार आहे, याचं काय होणार इथं ॲडिशन होणार. सगळ्या लक्षात आलं. तो थोडक्यामध्ये ह्या दोघांचं स्क्वेअर ॲड, ह्या दोघांचं स्क्वेअर आणि ॲड. आता हे मी काय करणार आहे सॉल्व करत जाणार आहे, म्हणजे मला काय मिळालं पाहिजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड एचा फॉर्म्युला. लक्षात आलं. हे झालं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचा. येऊ दे पुढं. चला बघा मी आता हिचं जागा मोकळी करून घेतो थोडीशी. करत असताना वही पेन हातात ठेवा आणि त्याच्याबरोबरच लिहित चला त्या ठिकाणी. ओके ठीक आहे. आता मला सांगा ह्याच्यातनं कॉमन काय निघणार हो ए स्क्वेअर. ए स्क्वेअर कॉमन काढलं बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये काय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, हे आता इझिली समजेल इज इक्वल टू प्लस. आता मला सांगा हे ए प्लस बीचा स्क्वेअर आहे, ए प्लस बीचा काय स्क्वेअर काय असतो एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेम इथं अप्लाय करूया. ए स्क्वेअर म्हणजे A1 स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2A1 A2 कॉस फाय बघा 2A1 A2 कॉस फाय प्लस बी स्क्वेअर, हा बी स्क्वेअर आहे A2 स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर फाय. A2 स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि पुढे कोण शिल्लक आहे प्लसमध्ये आहे काहीतरी प्लस A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय, A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. लक्षात येते. मग आता मला सांगा इथं ह्यांच्यातनं कॉमन काय निघते सांगा सांगा A2 स्क्वेअर. नाव इट बिकम. आता मला सांगा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 10th आयडेंटिटी टेक्नॉमेट्रिक आयडेंटिटी काय 1 इंटू ए स्क्वेअर म्हणजे हा काय झाला आपला ए स्क्वेअर झाला, हा आपला काय झाला ए स्क्वेअर. मग आता मला सांगा इथं बाकी सगळं टर्म आहे तसंच A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय प्लस आता कॉमन काय निघालं A2 स्क्वेअर कॉमन निघालं. आत काय काय रिमेनिंग आहे तो रिमेनिंग फॅक्टर्स आर कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय, कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. सो आता एल एच एस बिकम ए स्क्वेअर, बाकीचा ॲज इट इज फॅक्टर्स A1 स्क्वेअर 2A1 A2 कॉस फाय प्लस साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय. बोला अनेकदा साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय 1 इंटू A2 स्क्वेअर म्हणजे हे काय झालं A2 स्क्वेअर. म्हणजे लक्षात ठेवा मला हा फॉर्म्युला मिळाला ए स्क्वेअरचा. आपल्याला हे पाहिला आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्हीकडचं काय करूया स्क्वेअर रूट काढा. सो ए स्क्वेअरचं ए होणार. आता यांचं सेपरेट स्क्वेअर रूट निघणार नाही. जर प्लस मायने असेल तर सगळं कशामध्ये जाणार स्क्वेअर रूटमध्ये. सो इट बिकम्स A1 स्क्वेअर प्लस आहे तसं घ्यायचं प्लस 2A1 A2 कॉस फाय 2A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर. अनेकदा सांगतो जेव्हा मी स्क्वेअर रूट काढत असतो तेव्हा प्लसनं जर फॅक्टर्स बाइंड असतील तर याच्यात आहे तसं कशामध्ये तर रूटमध्ये. सो इट इज फॉर्म्युला फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए. इट इज फॉर्म्युला फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात इक्वेशन 1 आणि 2चं मी स्क्वेअरिंग आणि ॲडिंग जर केलं, आता तुम्ही याच्यामध्ये ऑनलाईन लेक्चर्समध्ये नंतर पॉज करून तुम्हाला काय आहे असेल पुढं मागं बघू शकताय. म्हणून लिहितानाच मायावर लिहा म्हणून सांगितलं. तुम्हाला फॅक्टर लक्षात आले साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, इथं पुन्हा साइन स्क्वेअर फाय कॉस स्क्वेअर फाय 1. सो दिस टर्म बिकम्स ए स्क्वेअर. ए पाहिजे असेल तर स्क्वेअर रूट, ही टोटल टर्म जाणार स्क्वेअर रूटमध्ये. तर हा अखंड जो फॉर्म्युला आहे इट इज एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. लक्षात येते इट इज एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा आपला फॉर्म्युला काय तयार झाला बघा. ए इज इक्वल टू न बघता सांगू शकताय अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर. अंडर रूटमध्ये सगळं आलं पाहिजे. लक्षात येते. मग आता याच्यामध्ये आपल्याला 3 किंवा 2 स्पेशल केसेस आपण बघणार आहे. काय बघणार आहे आपण स्पेशल केसेस बघणार आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यावरून जाता आपण स्पेशल केसेस बघूया. मला सांगा द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फॉर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. माझं वाक्य कळलं मनामध्ये सांगा बघू मला. मी अनेकदा विचारतो बघा. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फॉर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सुपरपोजिशन ऑफ वेव्सचं रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आत्ताच आपण काढला ॲम्प्लिट्यूडचा. ए इज इक्वल टू अंडर रूट बोला A1 स्क्वेअर प्लस A1 प्लस 2A1 A2 कॉस फाय प्लस
A2 स्क्वेअर सगळं कशामध्ये पाहिजे स्क्वेअर रूट हाईटला आणि विथला पुरलं पाहिजे. आता मी स्पेशल केसेस सांगणार आहे तुम्हाला काही. सो स्पेशल केसेस त्यात केस नंबर 1 समजा ज्या दोन व्ह्यूज एकत्र येणार आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी अँगलचा फरक आहे त्याला म्हणजे आपण फेज डिफरन्स फाय. समजा जर फेज डिफरन्स म्हणजेच फाय हा किती असेल 0 डिग्री असेल म्हणजे थोडक्यात हे काय झालं 0 डिग्री म्हणजे काहीच फरक नाही म्हणजे थोडक्यात सेम झालं म्हणजे थोडक्यात ते काय झाले इन फेज झाले. लक्षात घ्या फेज डिफरन्स 0 म्हणजेच ते काय इन फेज. अशा जर एकत्र आल्या असत्या तर याचा फॉर्म्युला काय झाला असता बघा. कॉस 0 ची केस काय असते कॉस 0 किती असते 1 याच्यामध्ये पुट करा देअरफॉर ए इज इक्वल टू अंडर रूट सांगा बघू A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस 0 किती आहे 1 प्लस A2 स्क्वेअर म्हणजे मला सांगा ही टर्म आता काय झाली थोडक्यामध्ये हे काय झालं A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 1 लिहायची काय गरज आहे का नाही प्लस A2 स्क्वेअर म्हणजे मला सांगा हा एक प्रकारे काय झाला A प्लस बीचा स्क्वेअर झाला A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आणि एकदा रिपीट करतो A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि कशामध्ये चाललाय खेळ सगळा स्क्वेअर रूटमध्ये. सो इट इज A प्लस बीचा काय झाला ब्रॅकेट स्क्वेअर. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होतंय कॅन्सल होते स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होतंय कॅन्सल. सो A इज इक्वल टू काय झालं A1 प्लस A2 झालं जे आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनला बघितलं होतं. म्हणजे ज्या वेळेला फेज डिफरन्स 0 असतो म्हणजे इन फेज असतात त्यावेळेला अँप्लिट्यूड काय असतो मॅक्झिमम असतो त्यावेळेला अँप्लिट्यूड काय असतो मॅक्झिमम तो किती असतो A1 प्लस A2 आणि ह्यालाच आपण म्हणलं होतं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ह्यालाच आपण नाव दिलं होतं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ही झाली पहिली स्पेशल केस. असा दुसरी स्पेशल केस बघूया. आता समजा जर दोन्ही अँप्लिट्यूड काय असतील सेम असतील तर काय होईल इन फेजच्या केसमध्ये दोन्ही अँप्लिट्यूड जर सेम असतील तर काय होईल या केसमध्ये काय होणार आहे इन फेज असेल A इज इक्वल टू काय होणार आहे थोडक्यामध्ये A इज इक्वल टू काय होणार आहे मॅक्झिमम होणार आहे A काय असणार आहे मॅक्झिमम त्यावेळेला A प्लस A सो A मॅक्स इट इज बिकम 2A म्हणजे थोडक्यामध्ये जर अँप्लिट्यूड वेगळा असेल तर A1 प्लस A2 आणि जर अँप्लिट्यूड सेम असेल जर अँप्लिट्यूड कसा असेल सेम असेल तर त्यावेळेला काय असतं 2A म्हणजे अँप्लिट्यूड काय होणार आहे मॅक्झिमम. सो इट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे. आता तिसरी केस बघा. जर त्या वेव्स आउट ऑफ फेज असेल एक वरनं चाललंय आणि खालनं चाललंय त्यावेळेला मला सांगा फेज डिफरन्स काय असतो त्यावेळेला फेज डिफरन्स असणार आहे किती असतो आउट ऑफ फेजला एक वरती होती आणि एक खाली होती म्हणजे जवळजवळ 180चा फरक आहे. सो इट इज पाय रेडियन आणि कॉस पाय किती असतं कॉस पाय असतं -1. बायोच्या विद्यार्थ्यांनी हे खास करून लक्षात ठेवलं पाहिजे कॉस पायची किंमत असते -1. मग आता मी पुन्हा ह्यात पुट करतो काय होणार बघा इक्वेशन देअरफॉर A इज इक्वल टू अंडर रूट हे मनात असं बोलतच गेलं पाहिजे माझ्यावर लिहितच चला अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 आणि कॉस 180 किती आहे -1 प्लस A2 स्क्वेअर. मला सांगा कॉस इथं -1 झाल्यामुळं काय होणार आहे हे मायनस चिन्ह मी इकडे देतो त्यामुळे हे काय झालं लक्षात ठेवा हे झालं -2A1 A2 म्हणजे हा फॉर्म्युला कोणाचा